2 जून 2026 पासून तुमचं भाग्य, डिसिजन आणि सक्सेस एकाच दिशेने काम करणार आहेत. जर तुम्हाला खरंच जाणून घ्यायचं असेल पुढे काय होणार आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. 12 वर्षानंतर देवगुरु बृहस्पती तुमच्या 9व्या भावात प्रवेश करत आहेत. आणि हा साधा बदल नाही, हा तुमच्या आयुष्याचा भाग्य टर्निंग पॉइंट आहे. एक गोष्ट सांगा, प्रयत्न करत आहात पण रिझल्ट उशिरा येत आहेत असं वाटतंय का? जणू लक साथ देत नाही. कधी कधी डाऊट येतो, मी योग्य दिशेत आहे का? मागचे काही महिने आठवा. मेहनत आहे पण आउटपुट कमी, कन्सिस्टन्सी आहे पण रिझल्ट नाही, फ्रस्ट्रेशन वाढत चाललंय. पण आता पिक्चर पूर्णपणे बदलणार आहे, कारण 9वा भाव म्हणजे भाग्य, लक, सक्सेस, ब्लेसिंग्स आणि इथे येत आहेत बृहस्पती. म्हणजे तुमचं भाग्य स्ट्रॉंग होणार आहे. पण इथेच 90% लोक चूक करतात. मोटिवेशन शोधतात पण डिसिप्लिन ठेवत नाहीत आणि म्हणून सक्सेस येत नाही. पण तुमच्यासाठी लक साथ देईल, अपॉर्च्युनिटीज येतील, टायमिंग परफेक्ट होईल आणि तुम्ही योग्य डिसिजन घ्याल. कारण बृहस्पती म्हणजे ज्ञान आणि भाग्य, आणि हे दोन्ही एकत्र आले की सक्सेस निश्चित होतो. आता लक्ष द्या. कॉन्फिडन्स वाढेल, कम्युनिकेशन स्ट्रॉंग होईल, लोक अट्रॅक्ट होतील, ऑनलाईन कामात ग्रोथ मिळेल, सोशल मीडियामध्ये सक्सेस मिळेल, लव्ह लाईफ सुधारेल, स्टुडंटसाठी स्ट्रॉंग टाइम, फॅमिली प्लॅनिंगसाठी योग्य. या काळात काय होणार आहे? माइंडसेट बदलेल, एनर्जी बदलेल, स्पिरिच्युअल ग्रोथ वाढेल आणि तुम्ही आतून स्ट्रॉंग व्हाल. पण लक्षात ठेवा, हा काळ बसून बघण्यासाठी नाही, हा काळ ऍक्शन घेण्यासाठी आहे. अपॉर्च्युनिटी सगळ्यांना मिळते, पण सक्सेस फक्त त्यांनाच मिळतं जे ऍक्शन घेतात. जर तुम्ही डिसिप्लिन ठेवलं तर सक्सेस निश्चित आहे, नाहीतर संधी येईल आणि निघून जाईल. हा तुमचा टर्निंग पॉइंट आहे. तुम्ही तयार आहात का? कॉमेंटमध्ये येस लिहा आणि सांगा, फास्ट ग्रोथ की लॉंग टर्म सक्सेस. हा काळ तुमचं आयुष्य बदलू शकतो, पण तो थांबणार नाही. तुम्ही ऍक्शन घेणार आहात का? व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.